आणि चौकशी करून जर असं आढळलं तर संबंधित अधिकाऱ्यावर हे कारवाई ही झालीच पाहिजे. आम्ही या मताशी सहमत आहोत. म्हणून या कामासाठी म्हणून युतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. आम्ही त्या जे काही चौकशी करणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. याच जी स्थगिती दिली आहे यावरनं रोहित पवार आणि संजय राऊतांनी फडणवीसांचं स्वागत केलंय. आम्ही स्वागत करतो. चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही. आम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी स्वागत केलं आणि आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो. अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल त्याला जो कोणी जबाबदार असेल मग कोणीही असो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्याचं स्वागतच करतो. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की विरोधी पक्ष नेते पदावर ते दावा करणार आहेत. त्यांचे 20 या ठिकाणी आमदार आहेत. अहो त्यांना संख्याबळ कळतं का काही? किती संख्या पाहिजे? विरोधी पक्ष नेते बनायला किती संख्या पाहिजे? संख्याबळ असावं लागतं की नाही लागतं? म्हणून त्या कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही. हा अधिकार तरी अध्यक्षाचा आहे. अध्यक्ष काय निर्णय घेतील हा भाग वेगळा आहे. पण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधानसभेमध्ये त्या कोणत्याच पक्षाचा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून दावा दाखल करणे किंवा दावा करणे तरी एवढं करून सुद्धा ज्या महाविकास आघाडीबरोबर हे आहेत ते